इंडियाने दुबईकडनं जे 4,500 टनचं सिल्वर विकत घेतलं, तर ते लंडनच्या वॉल्टमधनं दुबईमध्ये कसं आलं आणि दुबईमधनं ते इंडियामध्ये कसं आलं हे आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं. ते इथे आल्यानंतर ते कुठे वापरलं गेलं हे सुद्धा आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं. आता या भागामध्ये आपण बघूया की ह्या सर्व प्रकाराशी जग तुलना करते 1980मध्ये हंट ब्रदर्स सिल्वर स्क्वीजशी. हंट ब्रदर्स सिल्वर स्क्वीज आणि इंडियामध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. 1980मध्ये टेक्सासमधले दोन भाऊ हर्बर्ट हंट आणि नेल्सन हंट सिल्वर मार्केट कॉर्नर करत होते. त्यांनी मिलियन्स ऑफ आउन्सेस खरेदी केले सिल्वरचे आणि त्यांच्या प्राइसेस ज्या $6 वरून लिटरली 50 पर्यंत गेल्या. पण ते कोण होते? इंडिव्हिज्युअल्स होते, लेव्हरेज वापरणारे होते, बॉरोड मनीवर चालणारे होते. फेडरल रिझर्व्हला आणि कॉमिक्सला ते नकोसे वाटले, कारण ते $6, $7, $8, $10 सिल्वर घेतात आहेत आणि प्राइसेस वाढल्यानंतर ते विकतात आहेत आणि त्याच्यामध्ये ते स्वतःचा प्रॉफिट बनवतात आहेत. तर फेडरल रिझर्व्हला आणि कॉमिक्सला ते पटलं नाही आणि त्यांनी ते नकोसे वाटले. मग त्यांनी रूल्स बदलून टाकले. त्यांनी काय केलं? मार्जिन्स रिक्वायरमेंट वाढवले आणि क्रेडिट लाईन्स बंद करून टाकले. आता हंट ब्रदरला सगळं सिल्वर सेल करायला लागले, कारण ते फोर्स झाले. प्राईस कोलॅप्स झाला, गेम ओव्हर झाला. आता हे हंट ब्रदर्स इंडियाबरोबर हे लोक तुलना करतात आहेत, तर ते ॲक्च्युली बरोबर नाही आहे. कारण काय, इंडिया ही एक सॉरेन नेशन आहे. $3.5 ट्रिलियन GDPची त्यांची इकॉनॉमी आहे आणि इंडस्ट्रीयल आणि त्यांच्याकडे जिओपॉलिटिकल स्ट्रॅटेजीज आहेत. आता तुम्ही कंट्रीवर मार्जिन कॉल नाही तुम्हाला टाकता येणार. तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंटला हे तर नाही सांगता येणार की तुम्ही सिल्वर विकून टाका, कारण आपल्याकडे काय आहे, सिल्वर येतो पण तो काय कुठे स्टोअरमध्ये जात नाही आहे, कुठे स्टोरेज आपण करून ठेवलेला नाही आहे. तो डायरेक्ट आपण चालू करून टाकतो. कुठे करतो? सोलार पॅनलमध्ये त्याचा सोल्डर होतो आहे, तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल्समध्ये लॉक होतो आहे, तो फॅमिली वॉल्समध्ये बंद होतो आहे. सिल्वर कन्झ्युम होते. 1980मध्ये सिल्वर मार्केटमध्येच होता आणि तो फिजिकलीसुद्धा भले कोणी किती घेतला तरी तो मार्केटमध्ये होता. पण 2026मध्ये सिल्वर इकोसिस्टीमच्या तो बाहेर गेलेला आहे. ह्यालाच म्हणतात सॉरेन स्क्वीज. आता लंडनमध्ये जी लंडन वॉल्ट जी आहे ही ग्लोबल सिल्वर ट्रेडचं एक हार्ट आहे आणि त्याला बोलतात वॉल्ट ऑफ लास्ट रिसॉर्ट. पण दुबई बॅकडोर या सिस्टीमसाठी लिटरली आर्टरी पंक्चर ठरली आहे. आता सिल्वर फ्लो हिस्टॉरिकली कसा होता? तो माइन्समध्ये यायचा, तिकडनं रिफाईन व्हायचा, तो वॉल्टमध्ये येतो. आता आज काय आहे, रिफायनर्सचं बॉटलनेक झालेली आहे आणि इंडियाला हवे समजा 1 किलोचे बार. आपल्याला सगळे जे बार्स असतात आपण 1 किलोचे बार्स घेतो आणि आपण 1000 आउन्स गुड डिलिव्हरी बार्स लंडनकडचे जे आहेत आता ते आपल्याला हवेत. आता त्याची प्रोसेस काय आहे, तर लंडन वॉल्टमधून 1000 OS बार काढा, त्याच्यानंतर ते स्वित्झर्लंडला फ्लाय करा, मेल्ट करा, 30 किलो बार्स बनवा, दुबईला पाठवा, इंडियामध्ये इम्पोर्ट करा. आता स्विस रिफायनरी लिटरली 110% कॅपॅसिटीवर चालू आहे. ते मेल्टच करू शकत नाही आहेत. एवढ्या वेगाने आपण त्यांना ऑर्डर देतो. इंडियाने एवढी ऑर्डर दिली आहे की ते तेवढं मेल्टसुद्धा करू शकत नाही. रिझल्ट काय? फिजिकल प्रीमियम एक्सप्लोजन. स्क्रीनवर काय दिसतो आहे त्याचा प्राईस $32. पण मुंबईच्या स्ट्रीटवर तर काय दिसतो आहे $45 ते $60. डिपेंड, दरवेळेला तो बदलत असतो. पेपर प्राईसमध्ये आणि फिजिकल रिॲलिटीमध्ये ते डिवॉर्स झालं आहे. तर कॉमिक्स ब्लॅक स्पॉन सिनॅरिओ काय मी तुम्हाला सांगतो. कॉमिक्स हे डिलेवरी मार्केट आहे थिअरीमध्ये, पण त्याचा ऑक्सिजन टँक कोणचं आहे? लंडन फ्यूट म्हणजे लंडन वॉल्ट. आता लंडन वॉल्ट या अशा प्रकारच्या ऑर्डर्सनी जर रिकामी झालं तर कोमिक्स काय करणार? इमॅजिन करा, एका सकाळी कोमिक्सने उठून सांगितलं की ड्यू टू लॉजिस्टिकल कन्स्ट्रेंट फिजिकल सिल्वर डिलिव्हरी इज नॉट पॉसिबल. म्हणजे सिल्वर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तर आपण असं करूया, आपण कॅशमध्ये सगळ्या गोष्टींची सेटलमेंट करूया. सिल्वर 35वर डॉलर्सवर जर स्क्रीनवर दिसतो आहे तर तो स्ट्रीटवर $100वर येईल. पेपर प्रॉमिसेस कोलॅप्स होतील आणि फिजिकल थ्रूट नागडी पडेल. फिजिकल सिल्वर आणि त्यावेळेला कोणाकडे असेल? जो ऑर्डर देतोय आणि जो ऑर्डर घेतोय म्हणजे कोण? इंडिया. वेस्टनी कुठे चूक केली माहिती आहे का? वेस्टनी जे दशकानुदशकं सिल्वर प्राईस सिल्वर प्राइसेस सरप्राईज करून टाकले त्यांनी. का? कारण त्यांची करन्सी स्ट्रॉंग दिसायची. सिल्वर प्राइसेस त्यांनी दाबून टाकल्या, मारून टाकल्या, कारण त्यांची करन्सी स्ट्रॉंग दिसायची.
त्यांना वाटलं मार्केट कंट्रोल करतात आहेत ॲक्च्युअलमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये ते रायव्हल्सची इंडस्ट्रियल स्टॅबिलाईज करत होते. रायव्हल्सचीच इंडस्ट्री ते स्टॅबिलाईज करत होते. प्रत्येक वेळी बुलियन बँक कॉमिक्सवर प्राईस स्मॅश करत होते आणि त्यावेळेला इंडिया म्हणायचं थँक्यू. म्हणजे ज्यावेळेला प्राइसेस कमी व्हायचे, कारण प्राइसेस ऑब्व्हियसली कमी व्हायचे, कारण त्यांना त्यांची करन्सी प्रमोट करायची होती, म्हणून त्यांनी सिल्वरला दाबलं. सिल्वरची प्राईस त्याच्यामुळे कमी व्हायची. सिल्वरची प्राईस कमी झाली की इंडिया ती घ्यायची आणि प्रत्येक वेळेला इंडिया त्यांना एकच गोष्ट बोलायची, थँक्यू. दुबई राऊटने आणखीन 1000 टनची ते खरेदी करायची अशा वेळेला, ज्यावेळेला प्राईसेस कमी व्हायचे. आता ग्रीन एनर्जी ट्रान्झिशन सुरू आहे. सोलारमध्ये, EVमध्ये, बॅटरीमध्ये सगळ्यांमध्ये सिल्वर लागतो. आणि सिल्वर तेवढं आहे का? नाही आहे. सिल्वर रिकामी आहे. मग इंडिया असं करतं का? त्याचं फायनल उत्तर मी तुम्हाला सांगतो. हे फक्त सोलार पॅनलसाठी नाही आहे किंवा ज्वेलरीसाठी सुद्धा नाही आहे. न्यू दिल्लीमधले प्लॅनर्स, जसं बीजिंगमधले प्लॅनर्स, पोस्ट डॉलर वर्ल्डसाठी तयारी करतात आहेत. फ्युचर करन्सी डेटवर बॅक नसेल हे तर तुम्हाला माहिती आहे, कारण ती अमेरिकेच्या ट्रेजरी बॉन्ड्सवर किंवा डॉलरवर ती फ्युचर करन्सी बेस्ड नसतात, कारण हे लोक ब्रिक्सची करन्सी आणतात आहेत. ती बेस कशावर असेल तर ती एनर्जी प्लस रिसोर्सेसवर बॅक असेल. सिल्वर म्हणजे सिल्वरवर असेल. सिल्वर म्हणजेच ॲक्च्युली मनी आहे. सिल्वर म्हणजेच ॲक्च्युली एनर्जी. सिल्वर द ब्रिज आहे फायनान्शियल सिस्टीम आणि एनर्जी सिस्टीममधला. दुबई बॅकडोर वापरून इंडिया मार्केट कॉर्नर करत नाही आहे. इंडिया सीट सिक्युअर करतो आहे नेक्स्ट ग्लोबल ऑर्डरमध्ये. आता शेवटचा प्रश्न, याच्यामध्ये तुमचं काय होणार? स्टॉक मार्केटकडे तर तुम्ही पाहताय, बिटकॉईनकडे पण तुम्ही पाहतायत, पण फिजिकल फाउंडेशन सिल्वर पायाखालून मात्र काढली जाते. दुबई बॅकडोअर एकच गोष्ट प्रूव्ह करतो, ऑफिशियल प्राईस जी सिल्वरची आहे ती खोटी आहे. जर सप्लाय खरंच जर खूप जास्त असती तर इंडियाला लूपहोल लागला असता का दुबईसारखा? नाही ना. जर मार्केटच हेल्दी असता तर लंडन असं ब्लीड झालं असतं का? नाही. ह्याच गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचेच व्हिडिओ जर पसंत असतील तर तुम्ही प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.